जंक्शन विरुद्ध रॉयल बी. पंच मैदानाकडे चला. सलामीची जोडी विजय आणि विकी हे खेळपट्टीवर पोचलेले आहेत. चेंडूचं निरीक्षण करतायत की कोणत्या पद्धतीचा चेंडू आपल्यासाठी आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त धाव जमवता येतील. हा उद्देश लक्षात घेऊन विकी आणि स्वतः विजय पाटील, विकी स्वतः संघाचे संघनायक आहेत, चेंडूचं त्यांनी निरीक्षण केलंय आणि पंचांना सांगितलं की हा चेंडू आम्हाला बॅटिंगसाठी आवश्यक आहे. रॉयल संघ शतक त्वरित लावा. रॉयल संघाला विनंती आहे शतक लावा. बॅट्समन तिथे सज्ज आहेत, पंच सज्ज आहेत. स्क्वेअर लेग पंच. एक पारंपरिक पद्धत आहे. सर्व प्लेयर्स एकत्र हात मिळतात, अर्थात ही एकजुटीचा जो भाग आहे, एकीचं बळ आणि आपल्याला मिळतं फळ, विजय प्राप्त करायचा आहे या दृष्टिकोनातून हल्ली जे आपण नवोदित पद्धत पाहतो की खेळ सुरू होण्याच्या अगोदर सर्व प्लेयर्स एकत्र येतात, सर्व हात जवळ घेतात. स्क्वेअर लेग पंच कृपया. स्क्वेअर लेग पंच दादा बोईर. चला दादा किंवा राहुल या इकडे. राहुल राहुल स्क्वेअर लेग पंचासाठी यायचं आहे. हां आलेले आहेत, येत आहेत. धन्यवाद. आपलं या सहकार्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतोय. असंच सहकार्य तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. विजय पाटील एक अनुभवी फलंदाज, बऱ्याचशा स्पर्धांचा अनुभव नॉनस्ट्राईकला आहेत आणि त्यांचे चिरंजीव स्वतः विकी पाटील यांनी पंचांकडून गार्ड घेतलेला आहे. खेळण्यासाठी सज्ज होत आहेत आणि पहिल्या षटकातला पहिला चेंडू गोलंदाज आहेत भावेश उलवेकर. डावखुरे गोलंदाजाने पहिला चेंडू फटकारला आहे सरळ षटकारासाठी. सुंदर षटकार विकी यांच्या बॅटमधून निघायला. पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. जंक्शन, अतिशय जंक्शन सुरुवात. विकी यांना माहिती आहे समोर रॉयल संघ देखील मोठा संघ आहे, चांगले बॅट्समन त्यांच्याकडे आहेत आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये 3 षटकामध्ये आपल्याला देखील जास्तीत जास्त धावा जमवणे आवश्यक आहे. हा दृष्टिकोन लक्षात घेऊन विकी पाटील यांनी पहिल्या चेंडूवर ऑफ साईडला सरळ षटकार मारलेला आहे आणि जे मन्नी थोडेसे पुढे सरसावले आहेत, थोडंसं दडपण टाकण्याचा प्रयत्न विकीवर. दुसरा चेंडू आणि हो हा चेंडू मात्र वेगवान चेंडू होता, थोडासा आउटस्विंग पद्धतीचा. विकी यांना खेळून काढायचा होता, जोरदार तटवायचा होता, परंतु तसं काही घडलेलं नाही आहे. चेंडू बॅटाचा काही संबंध नाही, विकेट किपरांच्या हातात म्हणजे चेंडू स्थळवलेला आहे आणि हा दुसरा चेंडू डॉट निघाला. उलवेकर पुन्हा एकदा या षटकाचा तिसऱ्यांदा आणि हा चेंडू मात्र सुंदर फटकारला आहे. ओ सरळ सीमा पार पुन्हा एकदा षटकारासाठी. विकी यांचं निश्चितच इथे कौतुक होतंय. काही जाणकार प्रेक्षक त्यांचं टाळ्या वाजवून कौतुक करतात, अभिनंदन करतायत की जंक्शनसाठी विकी तू अजून चांगल्या प्रकारे खेळ कर. आणि रॉयल संघ सारखा मोठा जरी संघ असला तरी आपण पण काही कमी नाहीत हे त्यांना दाखवून द्यायचं आहे. आणि या दृष्टिकोनातून विकी यांचा एक अतिशय जोरदार फटका. लागोपाठच्या 3 चेंडूमध्ये त्याने 2 षटकार मारलेले आहेत. 12 धावा, 3 चेंडू 12 धावा आणि उलवेकर काहीशे महागडे ठरत आहेत. अतिशय दूर पडल्याचे धाव. भावेश डावखुरे गोलंदाज आणि हा चेंडू देखील षटकारासाठी. सुंदर षटकार. सरळ कॉमेंट्री बक्षाबरोबर षटकारासाठी हा चेंडू. लागोपाठच्या 4 चेंडूमध्ये 3 षटकार.
दणदणीत डीजे आणि दणदणीत फटकेबाजी विकी यांच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये 3 उत्तुंग षटकार. पहिला सरळ ऑफ साईडला, दुसरा सरळ लॉंग ऑफच्या दिशेने आणि इकडे मिड विकेटच्या वरून 5वा चेंडू आणि हा देखील षटकार. विकी अतिशय सुरेख खेळत आहे. 4 चेंडूमध्ये 24 धावा विकी. 5 चेंडू फेकले गेले आहेत. धावसंख्या 24. 4 षटकार विकी यांच्या खात्यामध्ये. धावसंख्या 24 आणि या षटकातला शेवटचा चेंडू भावेश उलवेकर डावखुरे गोलंदाज आणि हा देखील चेंडू चांगला फटकारलेला आहे आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या दिशेने चेंडू अडवला गेला आहे आणि एकच धाव झाली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक विकी यांच्याकडे येणार. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे 25. विकी स्वतः खेळत आहेत. 25 धावीवर 1 चेंडू डॉट निघाला होता. दुसरा चेंडू हा डॉट निघाला होता. पहिल्या चेंडूवर षटकार ऑफ साईडला. दुसऱ्या चेंडू डॉट निघाला होता. तिसऱ्या चेंडूवर षटकार सरळ लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये. चौथ्या चेंडूवर षटकार इकडे होता मिड विकेटच्या दिशेने. 5व्या चेंडूवर षटकार मिड विकेटच्या दिशेने आणि 6व्या चेंडूवर सरळ 1 धाव सरळ कॅमेरामॅनच्या दिशेने. अशा इथे त्यांच्या धावा आहेत 25 आणि पुन्हा एकदा स्ट्राईक राखलेली आहे विकी यांच्याकडे आणि नवीन गोलंदाज येत आहेत. ते सांगतात की माझं नाव अविनाश आहे. मी अतिशय वेगवान गोलंदाजी करतो आणि कुठल्याही बॅट्समनला थांबवण्याचं काम हे माझ्याकडे असतं. अविनाश पाहूया कशा पद्धतीने थांबवत आहेत. जंक्शन यांची जंक्शन सुरुवात. विकी अतिशय आक्रमक मूडमध्ये 4 षटकार आणि 25 धावा खेळत आहेत आणि हा चेंडू खराब. काहीशा दडपणाखाली अविनाश. नो बॉलचा इशारा पंचांकडून. धावसंख्या 26. ऑफ स्टंपच्या बाहेर देखील चेंडू होता आणि पुन्हा एकदा अविनाश उजव्या हाताने ओव्हर विकेट मारा पंचांच्या डाव्या साईडने आणि हा चेंडू पुन्हा एकदा फटकारला आहे. ऑफ साईडला आहे. फटक्यामध्ये विशेष काही जोर नाही परंतु आउटफील्ड खराब आहे. किती धावा मिळतात ते पाहूया आणि 2 धावांसाठी दोन्ही फलंदाज पळत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. विजय यांचं वय जवळजवळ 50च्या पुढे आहे तर देखील त्यांचं धाव रनिंग मात्र 56. नॉट आउट 56 आहेत विजय पाटील. वय त्यांचं 56 आहेत आणि त्यांची रनिंग किती बघा फास्ट आहे. आणि हा चेंडू देखील खराब चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा. आणखी एक अवांतर धावेमध्ये भर. धावसंख्या झाली आहे 29. या षटकातला फक्त एकच चेंडू फेकला गेला आहे. 7 चेंडूमध्ये 29 धावा. अविनाश आणि हा चेंडू मात्र डॉट निघालेला आहे. हा दुसरा चेंडू डॉट निघाला आहे. पहिल्या षटकामध्ये दुसरा चेंडू डॉट निघाला होता आणि या षटकामध्ये दुसरा चेंडू डॉट निघाला आहे. धावसंख्या झाली 29. 10 चेंडूमध्ये 27 धावा. विकी पाटील अतिशय आक्रमक मध्ये 23 धावा दूर आहेत आणि हा चेंडू पॅडवर आलेला आहे. अशा तऱ्हे धावसंख्या झाली 30. दुसरे षटक सुरू करा. लेग बायच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा. धावसंख्या 30 आणि 30 धावेमध्ये 27 धावांचं योगदान आहे स्वतः विकी पाटील यांचं. 4 षटकारासह विकी पाटील खेळत आहेत. मैदानावर सज्ज आहेत आणि इकडे विजय पाटील नॉट आउट 56. जंक्शनचे सर्वस्व या स्पर्धेचे सर्वस्व विजय पाटील दयावान. विजय पाटील यांच्या हाताला थोडंसं घाम सुटलेलं आहे त्याच्यामुळे बॅट त्यांच्या हातातून सरकलेली आहे. बॅट स्क्वेअर लेगला आली. बॉल मात्र ऑफ साईडला गेला. चेंडू डॉट निघालेला आहे. धावसंख्येत कुठल्या प्रकारचा बदल नाही. 30 धावा आणि अविनाश पुन्हा एकदा आणि हा चेंडू मात्र स्क्वेअर लेगला जातोय. 1 धाव मिळणार. आउटफील्ड खराब आहे. चेंडू थांबला जातोय.
एकच धावेवर समाधान. आणि विजय पाटीलला माहिती आहे की आपले चिरंजीव विकी हे आक्रमक मूडमध्ये, त्यांच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक द्यायचे असल्याचा प्रयत्न. आणि इथे 2 धावा असताना त्यांनी मात्र एकच धाव घेतली आहे. धावसंख्या 31, 31. कोणत्या प्रकारचं नुकसान नाही आहे. दुसरं षटक सुरू आहे. अविनाश अतिशय दूर पल्ल्याची धाव कॅमेऱ्यांकडून गोंधळ टाकतायत. उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा आणि हा चेंडू देखील लेग स्टंपच्या बाहेर. आणि मला वाटते विकेट झालेली आहे. झेलचीच्या स्वरूपामध्ये विकी हे बाद झालेले आहेत, बोल्ड झालेले आहेत. त्यांचं लेग स्टंप हे लेग स्टंपला चाटून चेंडू गेलेला आहे सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अशा पहिली विकेट ही जंक्शन संघाची पडली. शुभम नवीन फलंदाज. शुभम नॉन सायकलला आणि गोलंदाजीकडे आलेले आहे स्वतः मन्नी. तुषार शर्मा मन्नी. शेवटचं षटक संघाकडून. या दुसऱ्या षटकामध्ये धावा फक्त 5 आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 25 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 6. एकूण धावसंख्या 31. आणि हे शेवटचं षटक मन्नी. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आउटस्विंग पद्धतीचा. विजय पाटील यांना खेळून काढायचा होता. जोरदार फटका मारायचा प्रयत्न. चेंडू डॉट निघालाय. मन्नी पुन्हा एकदा डावखुरे गोलंदाज. आणि हा चेंडू देखील ऑप्शनच्या बाहेर. वारंवार चुकतायत धावा. जास्तीत जास्त धावांची आवश्यकता आहे विजय पाटील. 4 चेंडू फक्त शिल्लक आहेत. धावसंख्या आपली 40 पर्यंतही पोहोचायला पाहिजे. आणि इकडे पुन्हा एकदा डॉट चेंडू निघालेला आहे. लागोपाठचे 3 चेंडू डॉट निघालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 25, 4 षटकार झाले होते. आणि इथे मात्र 3 चेंडू डॉट निघाले तिसऱ्या षटकामध्ये. आणि इकडे एक धाव मिळणार. शुभम यांच्याकडे स्ट्राईक आलेला आहे. 2 चेंडू फक्त शिल्लक आहेत. धावसंख्या 32, 32. 32 धावा, 2 चेंडू शिल्लक. शुभम पाहूया काय करतायत ते. मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे. आणि हा चेंडू देखील शुभम यांना चकोण विकेट किपरांच्या हातामध्ये सेवला. शेवटचा चेंडू शिल्लक की या षटकामध्ये फक्त एकच धाव आलेली आहे. 4 चेंडू डॉट झालेले आहेत. आणि हा देखील चेंडू डॉट पंचांचा इशारा. वाईड बॉलचा. धावसंख्या 33. 1 चेंडू अजून शिल्लक आहे. एकदा बॅट्सच्या स्वरूपात एक अवांतर खात्यामध्ये. धावसंख्या 33. बॅट्समन बाद झाले विकी. आणि इकडे पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. 1 धाव पूर्ण केलं आहे आणि पंचांनी विजय पाटील यांना बाद दिलेला आहे. धावसंख्या 33 वर जंक्शन संघाचं खेळ आटोपलेला आहे. 3 षटकामध्ये 33 धावा. विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 25, दुसऱ्या षटकामध्ये 6 आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा. असे एकूण 33 धावा झालेल्या आहेत. डीजे ब्रेक.
फॉर फिटनेस बी विरुद्ध रॉयल ए. पुढील सामना जय मल्हार फिटनेस विरुद्ध रॉयल ए. पुढील सामना JMSFF विरुद्ध रॉयल ए. दोन्ही संघटनांनी टॉससाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. जय मल्हार फिटनेस विरुद्ध रॉयल ए. दोन्ही संघटना टॉससाठी इकडे या. सेमीफायनलचा पहिला सामना असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी विरुद्ध रॉयल ए. सेमीफायनलचा पहिला सामना. याच्यानंतर त्वरित जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस. चला पंच मैदानाकडे चला. आहे ना सलामीची जोडी. मन्नू आणि परेश सलामीची जोडी. विजयासाठी 18 चेंडूमध्ये 34 धावांचं उद्दिष्ट आहे. पाहूया परेश मागच्या सामन्यामध्ये सुरुवातीचे 3 चेंडू त्यांनी डॉट केले होते आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांनी एक षटकार मारला होता. जवळजवळ 7 ते 8 चेंडू डॉट केले होते असे परेश स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईकला आहेत मन्नो मलिक. हे गोलंदाज आहेत. संघाकडून पहिले षटक विजयासाठी 34 धावांचं उद्दिष्ट लक्षात ठेवून ही सलामीची जोडी परेश आणि मन्नो. इथे टॉस होत आहे. सेमीफायनलचा पहिला सामना
जय मल्हार स्मॅश स्पोर्ट्स फिटनेस विरुद्ध रॉयल ए. आणि इकडे रॉयल 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 जय मल्हार स्मॅश स्पोर्ट्स फिटनेस क्लबने टॉस जिंकलेला आहे. पहिला चेंडू नो बॉल घोषित केलेला आहे पंचांनी. रॉयल संघाचं खातं खोललेलं आहे. एक धाव, कोणत्या प्रकारचं नुकसान नाही. 34 धावांचं उद्दिष्ट विजयासाठी आवश्यक. आणि पुन्हा एकदा या षटकात परेश यांच्याकडे स्ट्राईक आहे. खेळण्यासाठी सज्ज. और राऊंडकडे मारा आणि हा चेंडू सरळ फटकारला. सरळ षटकार. याच्यामध्ये कोणत्या प्रकारची शंका नाही. सरळ चेंडू हवाई मार्गे गेला आहे. झाले 7. तर मागच्या सामन्यामध्ये परेश हे लागोपाठ 3 चेंडू डॉट घेतले होते आणि इकडे मात्र पहिल्या दुसऱ्या चेंडूवर मात्र षटकार मारला. हा दुसरा षटकार. तिसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार म्हणजे 2 चेंडू 2 षटकार. पहिला चेंडू नो बॉल फेकल्यानंतर धावसंख्या आता झाली 13. जंक्शन संघ काहीशा दडपणाखाली गोलंदाजी करतोय. विकी पाटील यांनी पहिल्या षटकामध्ये 4 षटकार मारले होते. तर इकडे परेश यांनी 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारलेले आहेत. तशाच पद्धतीचं आव्हान विजयासाठी 34 धावांचं उद्दिष्ट लक्षात ठेवून धावसंख्या आहे आता रॉयल संघाची 2 चेंडू नंतर 13 धावा. तिसरा चेंडू आणि हा चेंडू मात्र चांगला चेंडू होता. खाली राहिला. या पद्धतीचा परेशाने खेळून काढायचा होता परंतु पूर्णपणे मिस झाले आहेत. अशा पद्धतीने गोलंदाजी करणं आवश्यक आहे जंक्शन संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. परंतु रॉयल संघ मात्र तेवढा मजबूत आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये यशस्वी संघ हा रॉयल संघ आहे. या परिसरातला हा रॉयल संघ आहे. आणि पुन्हा एकदा चेंडू डॉट निघायला आहे. यावेळेला मात्र 2 चेंडू डॉट झालेले आहेत. अचूक टप्प्यावर त्यांचा मारा आहे. धावसंख्या झाली आहे 13. 2 षटकामध्ये 2 षटकार 2 चेंडू डॉट खेळले आहेत परेश. यांची धावसंख्या आहे 5 चेंडूमध्ये 12 धावा. हो आणि हा मात्र चेंडू झेल होऊ शकतोय. पाहिजे झेलतोय काय परंतु चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. पहिल्या षटकामध्ये 4 षटकार मारले होते आणि इकडे परेश यांचे पहिल्या षटकामध्ये 3 षटकार झालेले आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे. पाहूया चौथा षटकार बसतोय की काय. धावसंख्या 19 आणि हा देखील चेंडू सरळ सीमापार षटकार. संघाची अवस्था आहे 25 धावा पहिल्या षटकानंतर. जंक्शन संघ पहिल्या षटकानंतर 25 धावा होत्या. विकी यांचे 4 षटकार होते आणि इकडे परेश यांचे 4 षटकार आहेत. दोन्ही फलंदाज हे पहिल्या षटकामध्ये 25-25 धावावर खेळत होते आणि इकडे दुसऱ्या षटकार
षटकासाठी स्वतः विकी आलेले आहेत. रॉयल संघाने दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा बनवल्या होत्या आणि इकडे आता मात्र जंक्शन संघाने 6 धावा बनवल्या होत्या आणि रॉयल संघ या षटकामध्ये किती धावा जमवतो हे आपल्याला पाहायचं आहे. 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकानंतर जंक्शन संघ 25 होता, इकडे रॉयल संघ पहिल्या षटकाचं 25 आहे आणि हे दुसरं षटक विकी यांचा हा चेंडू पाहूया झिळवतोय काय आणि पंचाने इकडे नो बॉल घोषित केला आहे. स्क्वेअर लेगलेचे पंच जे आहेत त्यांनी हा चेंडू नो बॉल केला. यात एक रॉयल संघाला एक थोडंसं धक्का बसला असता. धावसंख्या झाली आहे एकूण 27 धावा 27. विकी पुन्हा एकदा परेश हे सामोरे जात आहे. धावसंख्या 27. विजयासाठी टोटल धावसंख्या आहे 34. विकी काहीशे आपले रनअप चुकलेले आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गाकडे परतत आहेत. परेश नॉट आउट 25 वर खेळत आहेत, 24 वर खेळत आहेत आणि हा एक झेल होऊ शकतोय परंतु शतक खूप दूर आहेत. आउटफील्ड पुन्हा एकदा शतकांना साथ देत नाहीये. आणखी एक धावेची भर. धावसंख्या झाली आहे एकूण 28. 28. 11 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. मन्नूच्या भाषेमध्ये हा एका फटक्याचं काम आहे. 6 धावांची आवश्यकता आहे, एका फटक्याची आवश्यकता विजयासाठी. आणि हा फटका या षटकामध्ये मन्नू मारतात की काय पाहायचं आहे. मन्नी हा बाका षटका मारलेला आहे, त्याने रिव्हर्स शॉट मारलेला आहे. स्ट्राईक घेतली होती ऑफ साईडची आणि स्वतः फिरले आणि इकडे त्याने पुन्हा एकदा चेंडू फिरकावलेला पाठीमागे. 1 धावेसाठी धावसंख्या झाली आहे 30. 29. 10 चेंडू शिल्लक, 5 धावांची आवश्यकता. परेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आणि पुढील जो सामना आहे जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस विरुद्ध रॉयल ए. आणि हा चेंडू पुन्हा एकदा परेश पूर्णपणे मिस झालेले आहे. चेंडू डॉट निघालाय. इकडे चेंडूचं बॅकअप कोणी करत नाही आहेत. जंक्शन संघ पूर्णपणे त्याने आशा सोडलेली आहे की त्याला माहिती आहे आपला प्रतिस्पर्धी समोरील संघ जो आहे रॉयल हा क्रिकेटमध्ये रॉयल आहे, खेळण्यामध्ये रॉयल आहे आणि विजयासाठी देखील रॉयल आहे, म्हणून त्याने संघाचं नाव ठेवलं आहे रॉयल. हे फलंदाज बाद झाले. तुषार शर्मा अतिशय सुंदर असा चेंडू पडला होता परंतु उशीर झालेला आहे. आहेत नितेश. विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे आणि नितेश यांनी गार्ड घेऊन खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. विकी यांचा पुढचा चेंडू आणि हा देखील झेलू शकतो परंतु शतकसर नाही आहे. विजय पाटील स्वतः विकेट किपर आहेत आणि या फटक्यावर 1 धाव सहज त्या दोन्ही फलंदाजांनी पळून काढलेली आहे. धावसंख्या दिली आहे 30-31 आणि आता मात्र फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. परेश विजयी फटका मारण्याच्या शोधामध्ये. विकी यांचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा आणि हा चेंडू फटकारलाय. 1 धाव निश्चित मिळणार. शुभेमानचं काही लक्ष नाही आहे. चेंडू सरळ मिडविकेशन आहे. 2 धावेसाठी दोन्ही फलंदाज पळत आहेत. इक्वल झालेली आहे. धावसंख्या बरोबरच झालेली आहे. विजयासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता आहे आणि रॉयल ए संघ रॉयल बी संघ विजयाच्या दिशेने हे षटक संपलेले आहे. 2 षटकं संपलेली आहेत.
आणि आता मात्र धावसंख्या इक्वल झालेली आहे. विजयाची औपचारिकता फक्त बाकी आहे. आणि हा चेंडू मात्र सरळ षटकारासाठी मारलेला आहे. अशा रीतीने रॉयल संघाने हा सामना जिंकलेला आहे. रॉयल संघाचं अभिनंदन, जंक्शन संघाचं अभिनंदन आणि पुढल्या सामन्यासाठी रॉयल संघाला जंक्शन संघाकडून मनपूर्वक शुभेच्छा. चला, जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी विरुद्ध रॉयल ए सेमीफायनलचा पहिला सामना. जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी विरुद्ध रॉयल ए. डीजे मास्टर.